माझ्यासोबत आता राज्यसभेचे शिवसेनेचे खासदार मिलिंद देवराजी आहेत। सर, काय सांगणार या ठिकाणी जी मोफत शिबिराला डीसीएमनी भेट दिलेली आहे, कशा पद्धतीने सांगेल? नाही, मी सर्वप्रथम सर्वसामान्य वर्लीकरांच्या वतीने डीसीएम साहेबांचा खूप खूप मी धन्यवाद देतो, त्यांचं मी स्वागत करतो। आणि ॲक्च्युली कर्म संस्थेच्या माध्यमातून मला हे सांगण्यास खूप आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो की बाळासाहेब असो, इंदिरा गांधीजीपासून अटल बिहारी वाजपेयीजीपर्यंत अनेक पंतप्रधानांचे स्वागत करण्याचे ह्या नेत्र शिबिराच्या माध्यमातून आपल्याला स्वागत करण्याचे खूप संधी मिळाली होती आणि भाग्य लाभले आहे। आणि आज जे रिस्पॉन्स मिळालं, मला वाटते की जवळपास 6000 स्थानिक सर्वसामान्य स्थानिकांना मोफत चष्मे आणि मोफत मोतीबिंदू कॅटरॅक्टचा सर्जरी मिळेल। आणि मुरलीभाई आणि शिंदेसाहेब मध्ये बरेच सिमिलॅरिटीज आहे, साम्य आहे। दोघांचं नेहमी म्हणणं होतं की समाजकारण सर्वात मोठे इश्यू आहे आणि समाजसेवा हे त्यांचे राजकारणाचे केंद्र आहे, म्हणून मला खूप आनंद वाटतो। बाळासाहेबांच्या स्मारकावरून या ठिकाणी उद्धव ठाकरेंची झगडमारी करावी असं रामदासभाईंनी म्हटलेलं आहे। आज सुद्धा शिंदे साहेबांनी ऑलरेडी ह्या विषयाबद्दल स्टेटमेंट दिलेलं आहे ऑलरेडी। पण एक गोष्टी मी सांगू इच्छितो की माझा स्वर्गीय वडील मुरलीभाई त्यावेळेस काँग्रेसमध्ये होते, पण मुरलीभाई आणि बाळासाहेबांचा खूप जुने संबंध होते। आणि बाळासाहेब हे कोणाचा पर्सनल प्रॉपर्टी नाही आहे, बाळासाहेब सर्वांचा आहे। आणि म्हणून जर सरकारने हा पुढाकार घेतली, म्हणून बाळासाहेब सर्वांचा। थँक्यू। आपण बघू शकता, हे होते मुरली देवरा आणि बाळासाहेब ही सर्वांची प्रॉपर्टी आहे, हे असं वक्तव्य जे आहे हे मुरली देवरा यांनी केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिलसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई, वरळी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।